शीरे चाने है माहे भवानी। हे छत्रपती शिवराय, हे छत्रपती शिवराय। महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती आणि शिक्षण विश्वाचा इतिहास हा ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्या आदरणीय रोहिदासजी पाटील, तोच संपन्न वारसा पुढे नेणारे सन्माननीय आमदार कुणाल बाबा पाटील, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा देवरे, सन्माननीय अपर अधीक्षक किशोरजी काळे, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा करून दाखवण्याचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या घडण्याचा काही घडवून दाखवण्याचा विषय आहे। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, हा एक सगळ्यात मोठा इतिहास आहे। या इतिहासाचा जागर अखंडपणे होत राहावा यासाठी खरं तर महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। खरं तर 19 फेब्रुवारीची ही शिवजयंती संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून सन्माननीय रोहिदासजी पाटील यांनी घोषित केली, हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य आहे। 1908 पासून या संस्थेचं कार्य अव्याहतपणे चालू आहे। 2010 पासून ही व्याख्यानमाला आपण अखंडपणे चालवत आहात। संस्कारातून विचार आणि विचारातून आचार हे सूत्र फार महत्वाचं आहे, कारण पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो। जी माणसं मनानं पराभूत असतात ते रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाहीत। रण कुठलंही असो ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा मन घडणं महत्वाचं, आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमानं उद्याच्या पिढ्यांची मनं आपण घडवत आहात हे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढणारी मनं आधी तयार केली, मग रण जिंकणारे मावळे सज्ज झाले। मासाहेब जिजाऊंनी इथल्या मुलांच्या हातात पहिल्यांदा तलवारी शमशेरी दिल्या नाहीत। शिवराजांना जे आवश्यक आहे ते सगळं शिक्षण त्यांनी पहिल्यांदा दिलं। 12 वर्षाच्या शिवराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आल्या त्यावेळी त्या पहिल्यांदा गेल्या त्या आळंदीला। माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला युद्ध प्रवण करण्यासाठी जी भगवद्गीता सांगितली, जी प्राकृतातली भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी पुन्हा लोकमानसामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं, कारण मन घडल्याशिवाय उद्याचे अर्जुन कुरुक्षेत्रावर लढायला सिद्धच होणार नाही, हा त्याच्या पाठीमागचा मासाहेबांचा हेतू होता। तिथून त्या गेल्या देहूला, जगद्गुरु तुकोबरायांची भेट त्यांनी घेतली। मूर्ती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे। कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु प्रबोधन करत होतेच, पण मासाहेबांनी सांगितलं लोककल्याणकारी राज्य उभा राहायला हवं, हे राज्य इथल्या मातीत उगवलेल्यांनीच उभा करायला हवं। महाराज आपल्या कीर्तनातून प्रबोधन होऊ द्या। जगद्गुरूंनी पाईकाचे अभंग लिहिले आणि त्या पाईकाच्या अभंगातून स्वराज्याचे नाईक उभा राहिले। इथल्या प्रत्येकाची पहिल्यांदा मन 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 घडवली। औ शहाजी राजांना 8 भाषा येत आहेत, मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, संस्कृत येते। जयराम पिंड्या नावाचा विद्वान त्यांच्या पदरी होता। 12 भाषांमध्ये राधा माधव विलास चंपू हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे। शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून या जयराम पिंडेला एक कोडं टाकलंय, शतचंद्र नभस्त
साहित्यिक सांस्कृतिक दृष्ट्या किती पुढं विकसित लोक आहेत. रणांगणावर शौर्य गाजवायचं आहे ना, मनगटात शौर्य यायचं असेल तर पहिल्यांदा उरात धैर्य असायला हवं आणि त्यासाठी मेंदूत विचारांचं विलक्षण सामर्थ्य असायला हवं. ते संस्कारातून, विचारातून, ज्ञानातून येतं. स्वतः शिवरायांना सुद्धा 8 भाषा येत आहेत. महाराजांनी लिहिलेले काही अभंग आता उपलब्ध झालेत. मासाहेब जिजाऊंना या अनेक भाषा येत आहेत, संस्कृत येत आहे. बुलढाण्याचे संकर्षण सकळकडे नावाचे विद्वान महाराजांनी बोलावून घेतले. त्यांना सांगितलं ग्रंथरचना करा. या संकर्षण सकळकडे स्वराज्याचं चरित्र लिहिलं. गुरुला युद्धतंत्रावर ग्रंथ लिहिलाय. गोविंद भट बर्वेना महाराजांनी सांगितलं ग्रंथ लिहा. खगोलशास्त्रावर, अवकाशशास्त्रावर महाराजांनी त्यावेळी ग्रंथ लिहून घेतलाय. बाळशास्त्री ज्योतिषी संगमेश्वरांकडनं महाराजांचा खगोलशास्त्राचा अभ्यास आहे. मराठीतला पहिला शब्दकोश महाराजांनी तयार करून घेतला. भाषा शुद्धीकरणावरचा ग्रंथ. फारसीचं आक्रमण बाजूला केलं आणि मराठीचं सामर्थ्य वाढवलं. पहिला शब्दकोश म्हणजे राजव्यवहार कोश महाराजांनी तयार करून घेतला. अमात्य बोलू रघुनाथ पंडितम करोची राजव्यवहार कोशम. सांस्कृतिक साहित्यिक दृष्ट्या स्वराज्य घडवायचं काम चालू आहे. कवींद्र परमानंदांना सांगितलं ग्रंथ लिहा. त्यांनी शिवभारत लिहिलंय. सगळं शिवचरित्रच रेखाटलंय त्यांनी. अज्ञानदास, यमाजी शाहीर अशा शाहिरांना महाराजांनी सांगितलं पोवाडे करा, गा, मुक्त कंठाने गा, लोक माणसांची मन घडवा, गा. गागा भट्ट आलेत राज्याभिषेकाला. महाराज सांगतायत ग्रंथ लिहा. गागा भट्टांनी इथल्या मुक्कामात शिवार कोद आहे, समय नय, राज्याभिषेक प्रयोग असे किती ग्रंथ लिहिले. अहो रायगडावर महाराजांनी विवेक सभा उभारली, ज्याला आताच्या भाषेत आम्ही डिबेटिंग क्लब म्हणतो. जगभरातले सगळे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्या विद्वानांशी विविध विषयांवर चर्चा करायची. एकीकडे स्वराज्याची धामधूम चालू आहे, लढाया, रणसंग्राम सुरू आहे, स्वराज्य उभा करायची धडपड चालू आहे आणि तरीही शिवराय जगभरातल्या सगळ्या विद्वानांशी चर्चा करतायत. एके दिवशी या विवेक सभेमध्ये महाराजांनी गागा भट्टांना सांगितलं आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट आणि मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय तो ग्रंथरूपाने लिहा. महाराजांना आद्य शंकराचार्य माहिती आहेत, कुमारिल भट्ट माहिती आहेत, मंडन मिश्र माहिती आहेत. त्यांचा काय वादविवाद झालाय तो अद्वैत विषय माहिती आहे आणि हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. लिहा, ग्रंथ लिहा. महाराजांनी सुरतेच्या वखारीवर छापा मारला. आता छाप्यामध्ये मिळवायचं काय, सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासून जर भिरभिरती, हे इंग्रज पुढारलेले सुधारलेले काहीतरी इथं असेल आणि एका कोपऱ्यात ते कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र पाठवलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. महाराज म्हणले उत्तम उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे छपाई यंत्र सुरू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, ते छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. सुरतमध्ये जेवढा काळ महाराज होते ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, झाला नाही. ते यंत्र महाराज रायगडावर घेऊन आले. रायगडावर त्या यंत्राला त्या काळी लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू झालं नाही. अखेर महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेख यांना दिलं आणि सांगितलं हे यंत्र सुरू करा. आणि सुरतच्या भीमजी पारेखांनी महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. केवढं विलक्षण कार्य केलंय. ज्ञानाचं अधिष्ठान असल्याशिवाय शक्तीची प्रतिष्ठापनाच करता येत नाही. स्वराज्याच्या पायाशी हे सकल ज्ञान आहे. आपण तीच परंपरा श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमानं जपत आहात. आपण नव्या पिढीची मनं घडवत आहात. त्यातूनच या कोवळ्या कळ्या माझी घडतील उद्याचे तानाजी, बाजी आणि श्री शिवाजी. खरं तर
शिवचरित्र पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देते. पिढ्यानपिढ्यांना. बंगालमध्ये वंगभंगाची चळवळ चालू झाली आणि त्या वंगभंग चळवळाला प्रेरणा मिळावी यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी तिथं नायक बनवले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि वंगभंग चळवळीमध्ये जयोस्तो शिवराय हे रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेली कविता गायली जायची आणि त्या चळवळीला प्रचंड गती मिळायची. कृष्णधन घोष नावाच्या बंगालचे एक सद्ग्रस्त, त्यांना असं वाटू नको, त्याने आपला मुलगा अरविंद याला लंडनलाच ठेवलं. तो तरुण होईपर्यंत तिकडेच होता. तरुण झाल्यानंतर भारतात आला. वडिलांना वाटलं की आता तो पुरता पाश्चात्य आळलेला असेल, पण इथं आल्यावर हा तरुण अरविंद स्वातंत्र्य संग्रामामध्ये सामील झाला. नंतर तो अध्यात्माकडे वळाला आणि पुढं योगी अरविंद म्हणून लोकमानसांच्या समोर आले. या योगी अरविंदाने शिवचरित्रातल्या एका घटनेवर एक कविता लिहिली आहे. गजापूरच्या खिंडीतली लढाई बाजीप्रभूंची, पावनखिंडीची, त्याच्यावर कविता लिहिली योगी अरविंदाने. आणि योगी अरविंद लिहितात ही फक्त एक छोटीशी लढाई नव्हती, तरी भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची ही लढाई होती. त्या एका छोट्याशा बाजीप्रभूंच्या समर्पित शौर्याच्या लढाईचं वर्णन योगी अरविंद भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची लढाई म्हणून करतायत, जी पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान झाली आणि त्या जाती विरोधी चळवळीला आणखी गतिमानता यावी म्हणून तिथं सुद्धा प्रेरणास्थान म्हणून सर्वसामान्य माणसांपुढे आले ते छत्रपती शिवाजी महाराज. त्या चळवळीला गती मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नाटक तयार केलं गेलं आणि ते नाटक जागोजागी व्हायचं. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती अभिनेते गणेशन यांनी. हे गणेशन म्हणजे अभिनेत्री रेखाचे वडील. त्या गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकापासून गणेशन यांचं नाव कायमचं शिवाजी गणेशन झालं. महाराज असंख्यांशी एकरूप झाले. बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला. महाराज आपली नोकरी करावी म्हणतो आणि महाराज सांगतायत नोकरी कसले करता? मनगटात शौर्य आहे, उरात धैर्य आहे. जे आम्ही महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. आणि महाराजांकडनं प्रेरणा घेऊन हा छत्रसाल बुंदेलखंडात जातो आणि बुंदेलखंड स्वतंत्र करतो. महात्मा ज्योतिबा फुलेंना समाज सुधारणेची चळवळ गतिमान करायची आहे. त्यांनी समोर ठेवले कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य चळवळ गतिमान करायची आहे. त्यांनी समोर ठेवले छत्रपती शिवाजी महाराज. आसाम राजा ओहम प्रचंड मोगलांचं सैन्य चालवून आलं आणि मोगलांच्या अफाट फौजेला आसामच्या राजानं पराभूत करून पाठवलं. हा आसामचा राजा ओहम छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन घेत होता. व्हिएतनाम सारखं टिचबर राज्य धुळे जिल्ह्या एवढंही नाही, पण गेली 36 वर्ष झालं अमेरिकेला झुंजवत आहे. 36 वर्ष झाली अमेरिका या व्हिएतनामला पराभूत नाही करू शकली. व्हिएतनामच्या या अजिंक्य राहण्यामागचं कारण व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हू ची मिन सांगतात, आमच्या अजिंक्य पदाचं एकच कारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज. काही दिवसापूर्वी व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारतात आल्या होत्या. त्या दिल्लीत पोहोचल्या आणि दिल्लीत उतरल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, इथं रायगड कुठे आहे? मला रायगडावर जायचे आहे. कुणीतरी विचारलं का? ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने पुनीत झालेली भूमी, मला तिथली माती माझ्या मस्तकाला लावायची आहे. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री सांगतात. जगातल्या 143 राष्ट्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अभ्यासक्रमात शिकवली जाते. व्यवस्थापनाचे विश्वगुरु म्हणून महाराजांना व्यवस्थापन शास्त्रामध्ये विद्यार्थ्यांच्या पुढं आदर्श म्हणून ठेवलं जातं. असंख्य पराक्रमी सेनानी अफाट शौर्यशाली छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतात. दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही. आमच्या थांबण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहेत. हे 350वे वर्ष आहे महाराजांच्या राज्याभिषेकाचं.
हा राज्याभिषेक केवळ महाराजांचा नव्हता, हा राज्याभिषेक केवळ स्वराज्याचा नव्हता, हा राज्याभिषेक केवळ महाराष्ट्राचा नव्हता, हा राज्याभिषेक अखिल भारतवर्षाचा होता. या राज्याभिषेकातूनच राष्ट्र म्हणून भारत उभा राहिला. राष्ट्र निर्माते असं महाराजांचं आम्ही जे वर्णन करतो ना, ते यासाठी. आज भारत जो काही आहे ना, तो महाराजांच्या त्या राज्याभिषेकामुळे आहे. या अमलेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी तत्कालीन वर्णन करून ठेवलंही असेल. पण जगाच्या इतिहासावर प्रभाव टाकणार आणि या देशाच्या संस्कृतीवर विलक्षण सामर्थ्याने परिणाम करणार हे एक शक्तीस्थळ होतं शिवराज्याभिषेक. महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचं तेज प्रकट केलं. जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. एवढ्या अल्पावधीत दुसरी क्रांती घडलीच नाही. अवघ्या 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती. सगळ्यात काय होतं महाराजांकडे? सैन्य, सामर्थ्य, संपत्ती काही नाही, काही नाही. फक्त ध्येय होतं, उराशी निर्धार होता, ठाम निश्चय होता आणि ध्येय गाठल्याशिवाय माघारात फिरायचं नाही हा दृढ निश्चय होता. काय विलक्षण आहे होय सगळं. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. तत्पूर्वी महाराज प्रतापगडाकडे निघाले. कुलस्वामिनी महान मंगलाई तुळजाभवानीचं दर्शन महाराजांनी घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र महाराजांनी अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्माच्या रक्षणाची शपथ घेऊन महाराज पुन्हा रायगडाकडे निघाले. महाराष्ट्र धर्मरक्षण भारताच्या इतिहासामध्ये असं कधी म्हटलं जात नाही. ओरिसा धर्म, तामिळनाडू धर्म, कर्नाटक धर्म एकमेव राज्य आहे की ज्याच्यासाठी म्हटलं जातं महाराष्ट्र धर्म. हा महाराष्ट्र धर्म आहे काय? अन्यायाच्या विरोधात धावून जाणं हा महाराष्ट्र धर्म. सगळे एकच. हा वसा घेऊन जाणं हा महाराष्ट्र धर्म. तो महाराजांनी निर्माण केला. 150 वर्ष ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केलं. पण या ब्रिटिशांनी काय येऊन ठेवलं माहितीये? हिंदुस्थान आणि मोगलांकडनं जिंकून घेतलं असं ते म्हणत नाहीत. हिंदुस्थान आम्ही कानडी लोकांकडनं जिंकून घेतलं असं ते म्हणत नाहीत. हिंदुस्थान आणि बंगाली लोकांकडनं घेतलं असं ते म्हणत नाहीत. हिंदुस्थान आम्ही गुजराती लोकांकडनं जिंकून घेतलं असं ते म्हणत नाहीत. ते काय म्हणतायत? हिंदुस्थान आम्ही मराठ्यांकडून जिंकून घेतला. या राष्ट्राचं अखेरपर्यंत संरक्षण करत महाराष्ट्राच उभा होता हा महाराष्ट्र धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जे राष्ट्रीयत्व शिकवलं, नाहीतर पानिपतात मराठ्यांनी जायचं कारण काय? तो अब्दाली येतोय, हिंदुस्थानवर आक्रमण करायला येतोय. महाराजांनी इथल्या प्रत्येकाला सांगितलंय आता पुन्हा या देशावर कुणीही आक्रमक येणार नाही. जिथून हे सगळे आले त्या खैबर खिंडीतून त्यांना परत पाठवायचं. काय ध्येय दिलंय महाराजांनी? मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले म्हणतो आम्ही. अटक कुठं आहे माहिती आहे? खैबर खिंडीतून इकडं आल्यावर सिंधू नदीच्या काठावर जे पहिलं ठाण आहे त्याला अटक म्हणतात. तिथपर्यंत पोहोचले मराठे. त्यावेळी सेनापती होते राघोबा दादा. त्यांनी नानासाहेबांना पत्र पाठवलंय. अटक घेतलीच, भगवा फडकावलाय. थोरल्या महाराजांचं स्वप्न आपण आता पूर्ण केलंय. आपण आज्ञा देत असाल तर खैबर खिंडीच्या पलीकडे जातो आणि पलीकडे सुद्धा भगवा फडकावून येतो. ते काय म्हणतात? थोरल्या महाराजांचं स्वप्न आहे. थोरले महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ध्येय काय आहे महाराजांचं? राज्याभिषेक केला. ध्येय काय? करे नावाचा फ्रेंच प्रवासी ज्यावेळी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्याला त्याने एक प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय?
आणि महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय. काय विशाल आणि व्यापक ध्येय. पुढच्या पिढीनं हेच तर पूर्ण केलं. पानिपताचा पराभव मराठ्यांचा पराभव नाही. त्या घटनेनंतर परत एकही आक्रमक या देशावर चाल करून आला नाही. तो आपला सगळ्यात मोठा विजय आहे. आणि त्याच्यानंतर अवघ्या 10 वर्षात महादजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला आणि पुढे 18 वर्ष तो तसाच फडकत राहिला. दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हा वारसा मला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. या महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ महाराजांनी घेतली. रायगड तर आनंदानं नाहून गेला होता. देशोदेशीचे पाहुणे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित झाले होते. त्यात इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, विजापूरचे, भाग्यनगरचे सगळे सन्माननी आले होते. आणि महाराजांच्या जिवलग सोबत्यांची त्यांची तर कोण धंदल उडाली होती. मोरोपंत, बाळाजीपंत, निराजीपंत, हंबीरराव मोहिते, नागोजी जेधे, आनंदराव, मदारी मेहतर, हिरोजी फर्जन, कोण गडबड. राजे 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 छत्रपती होत आहे, स्वराज्य छत्रधारण करताय. सगळ्यांची गडबड. असंख्याने त्याग केले, असंख्याने पराक्रम गाजवला, असंख्याने आपलं समर्पण दिलं. तेव्हा हा दिवस सुगवतोय, राज्याभिषेक होतोय. सगळे आनंदाच्या कल्लोळात होते. पण त्याच वेळी अनेकांचे डोळे पाणावलेही होते. या विलक्षण महान क्षणी ते सगळे सवंगडी आज आपल्या सोबत असायला हवे होते. कुणीतरी सांगत होतं, स्वराज्याची पाया भरणी करणारे ते बाजी पासलकर स्वराज्यासाठी समर्पित झाले. ते आज असते तर त्याला कोण आनंद झाला असता. ते कान्होजी जेधे नाईक देशमुख होता. अफजल खान चालून आला, खंडोजी खोपडा फितूर झाला. असंच पत्र कान्होजी जेधे नाईक देशमुखांना आलं आणि कान्होजी जेधे सरळ महाराजांकडे आले. महाराजांना म्हणाले, राजा त्या खानाचा खलिता आलाय. राजाने विचारलं, काय म्हणतो? गप गुमान आमासनी सामील व्हा म्हणतो. मग कान्होजी काय विचार केलात? काय बोलता राजा? अहो, खानाने सांगितलंय, तुम्ही जर त्यांना सामील नाही झाला तर तुमच्या घरादारावरनं तो गाढवाचा नांगर फिरवेल, पोराबाळांच्या कत्तली करेल, तुमचं वतन खालसा करेल. कान्होजी बाबा, वतनाचा प्रश्न आहे, पोराठोरांचा प्रश्न आहे, आम्ही काय सांगावं? कान्होजी बाबा, निर्णय आपण घ्या. तसे ताडकन कान्होजी बाबा उठले. समोरचं पाणी भांड्याचं पाणी घेतलं आणि सरळ हात पुढं करत त्या भांड्यातलं पाणी हातावर होतं. कान्होजी कडाडले, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. राजा, ह्यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा, रणमैदानात जेव्हा कुठली हाडं दिसतील त्यांनी घ्या राजा. ज्या हाडातनं शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य असे शब्द ऐकू येतील ती हाडं या कान्होजी जेधे नाईक देशमुखाची असतील. काय त्या कान्होजी जेधेंची निष्ठा! या स्वराज्यासाठी तर आयुष्य समर्पित केलं. ते सीतेच्या वेढ्यात अडकलेले राजे नेताजी पालकरांनी छापा टाकला, पण तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या, हुबहू राजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला. आणि राजांनी शिवाला विचारलं, हे शिवा, आमचं रूप घेतोस? होय रे शिवा. सिद्धीच्या भेटीला जातोस? हे शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हटलं, होतो. चला, गेला. स्वराज्यासाठी समर्पित झाला. रायगडावरच्या त्या माणूस मेळाला त्या शिवा काशीदांची आठवण येत होती. शिवा आज असायला हवे होता हो. राजांचा राज्याभिषेक आहे. तोच कुणीतरी पुटपटत होत.
गजापूरच्या त्या खिंडात बाजी प्रभू कडाडले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचं तोपर्यंत आवाज आमच्या कानावर पडत नाही, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज ऐकले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. गजापूरचे खिंड पावन खिंड झाली. किती 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 जणांचं समर्पण आहे या स्वराज्यासाठी. शिवराज्याभिषेकाच्या तख्ताची एक एक पायरी यांच्या समर्पणातूनच तर उभारली. असंख्यांच्या त्यागावरच तर हे मराठेशाहीचं तख्त उभा राहत आहे. असंख्यांच्या. दिलेर खानाबरोबर पुरंदरावर झुंजणारे मुरारबाजी, दिलेर खानानं मुरारबाजींचा शौर्य बघितलं आणि दिलेर खान म्हणाला, अरे का उगा लढतोस? वज्रगर तर पडलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, का फुका मरतोस? त्यापेक्षाही आमच्याकडं बादशाह जागीर देतील आणि कडाडले मुरारबाजी. अरे माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं? मराठे तुटतील पण फुटतील कुठले? हाट हो करारा मुरारबाजी. आज असायला हवे होते, हवे होते. आमच्या तानाजी पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन महाराजांकडे आलाय. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सरते सुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आले लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाही. मला प्रश्न पडतो, काय दिला असेल महाराजांनी तानाजींना? का महाराज म्हणले असतील तानाजींना, तान्हा तेवढा कोंढाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय हो दिलंय? घरचं कार्य टाकून स्वराज्याचं कार्य करायला तानाजी गेले, परत आलेच नाही. असे असंख्य वीर, असंख्य. त्या असंख्यांच्या आठवणीनं रायगडावरच्या माणूस मेळाचे डोळे पाणावले. त्यांच्या त्यागानं समर्पणात हे राष्ट्र उभा राहिलंय. पण त्याच वेळी एकानं सांगितलं, पण या वक्ती सरसेनापती असायला हवं होत. आणि अनेकांच्या नजरेपुढे उभा राहिले नुकतेच स्वराज्यात दाखल झालेले महाराजांच्या घोड्यांच्या पागेचं काम करणारे कडतोजी गुजर. मिर्झा राजा जयसिंह महाराष्ट्रात आला. त्यांनी झोकलं. उघड्या मैदानात महाराजांना पराभूत करणं कठीण. त्याच्या लक्षात आलं, महाराजांचा जीव गडात नाही, महाराजांचा जीव किल्ल्यात नाही, महाराजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही. महाराजांचा जो जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि या मिर्झा राजानं ही रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खुल्या कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळल्या, आरोळल्या आणि व्याकुळले राजे. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि रयतेसाठी राजांनी तह स्वीकारला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झाला बहाल केले. अवघे छोटे मोठे 16 किल्ले महाराजांकडे राहिले. आतापर्यंत जेवढं कमावलं होतं तेवढं सगळं केलं. असंख्यांच्या शौर्यानं, असंख्यांच्या पराक्रमानं, त्यागानं, समर्पणानं उभा राहिलेलं हे स्वराज्य एका खटकेत मिर्झाला द्यावं लागलं. खचून जाण्याचा, निराश होण्याचा क्षण होता. संपून गेला असता एखादा. 2 वर्ष कोरोनाची काय आली, आमच्यातल्या अनेकांनी आत्महत्या केली. 2 वर्ष त्यांना पेलता आले नाहीत ते संकटाच. अनेक जण अजूनही धडपडतायत. होतं नव्हतं तेवढं सगळं कोरोनाने नेलं. अरे महाराजांनी कमावलं तर सगळंच केलंय. फक्त छोटे मोठे 16 किल्ले आहेत, फक्त छोटे मोठे. यासाठी नव्हता हा सगळा अट्टास केला. त्याहून मिर्झा राजांनी सांगितलेलं, तुम्हाला औरंगजेबाची मनसबदारी घ्यावी लागेल आणि कडाडलेले राजे नाही. मिर्झा राजे, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही. तसे मिर्झा राजे म्हणाले, राजे रयतेची काळजी असावी म्हणूनच शांत आहोत मिर्झा राजे. स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा घेऊन पराक्रमाच्या तेजोरेखा निर्माण करणाऱ्या महाराजांना मनसबदारी पत्करणं कदापि मान्य नव्हतं. महाराज आतल्या आत जळत होते.
रायगडाच्या तटावरून रात्री अपरात्री विचार करत चिंतित मुद्रेनं फिरणारे राजे घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या कडतोजी नावाच्या त्या शिलेदारानं पाहिले आणि तो संतापला, हाताच्या मुठी आवळल्या आणि बघता क्षणी काहीतरी त्यांनी निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी रायगडावरनं तो थेट मिर्झाराजे जयसिंहाच्या छावणीच्या दिशेनं झेपावला. छावणी जवळ आली तसं त्यानं पांढरं निशाण फडकावलं आणि तलवारीच्या टोकावर कैद झालेला तो कडतोजी मिर्झाराजे जयसिंहाच्या पुढ्यात आणला गेला. मिर्झाराजाने विचारलं, कोण? आणि तो शिलेदार म्हणाला, जी कडतोजी गुजर. कुठून आलास? जी शिवाजी राजांकडून. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन, कदापि शक्य नाही. शिवाजी राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली? शक्य नाही. तसा कडतोजी म्हणाला, राज, आता तुमच्या तावडीतून आमचं राज काय वाचणार आहे का? त्यांच्याबरोबर मरण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगल्याला नाही का चांगलं? घ्या की चाकरीत. मिर्झाला क्षणभर पटलं. कडतोजी मिर्झांच्या छावणीत चाकरीला गेला. पण कडतोजीच्या उरात मात्र डाव दुसराच रंगत होता. आपल्या राजांची चिंतित मुद्रा त्याला सहन होत नव्हती. डाव आखला होता. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी या कडतोजींना मिर्झा राजेंच्या छावणीभोवती पहारा द्यायची जबाबदारी सोपवण्यात आली. दुसऱ्या प्रहराच्या पहाऱ्याला कडतोजी येणार होते. पहिला प्रहर संपला आणि दुसऱ्या प्रहराला कडतोजी पहारा द्यायला आले. दूर शांतता होती. काळो गडद गडद होत निघाला होता. रात्र चढत चालली होती. दूरवर कुठेतरी फक्त कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज आणि पहारेकरांच्या जागते रहोच्या रोळ्या. बाकी सारा सन्नाटा. पहाऱ्यावर आलेल्या या कडतोजीने मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत बघितलं. मिर्झा राजे निर्धास्त झोपले होते. कडतोजीने एकदा चोहो दिशांना नजर फिरवली. सारे निद्रिस्त, काही अर्धवट निद्रिस्त. कडतोजीने पुन्हा एकदा छावणीला वेढा मारला. जागत्या रहोच्या रोळ्या स्वतःच दिल्या. आजूबाजूचा सन्नाटा थरकाप उडवत होता. सारं शांत आहे हे कडतोजीने बघितलं आणि अचानक वाऱ्यासारखे कडतोजी मिर्झाच्या छावणीत घुसले. मस्तकातून उभा राहिले आणि बघता बघता कमरेचं खंजीर काढलं आणि मिर्झाकडे बघत म्हणाले, माझ्या राजांच्या जीवाला खोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही. आणि खंजीर चालणार तोच बाहेरच्या पुलुत्याचा उजेड खंजीरावर पडला. खंजीर चमकला आणि त्या उजेडून पारेकरही धावले. दगा दगा. मिर्झा खडबडून जागा झाला. कडतोजीचा हात वरच्यावर पकडला गेला. कडतोजी जेरबंद झाला. मिर्झाला मारण्याचा डाव अपयशी ठरला. कडतोजीचं ते विलक्षण धाडस बघून मिर्झा थरथरत होता. हे धाडस क्या जिगर है? या मिर्झावर वार करायची तुझी हिम्मत कशी झाली? तसे कडतोजी कडाडले, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्यांना बिनघोर झोपू देत नाही आम्ही मराठे. याद राख मिर्झा, एक वार फक्त खुलं सोड. नाही इथं कापला तर कडतोजी नाव सांगणार नाही. आणि जेरबंद आहे तो. कैद येत आहे. भीती नाहीच, केवळ निर्भयता. निर्भयता. आणि तसे मिर्झा राजे संतापानं लाल झाले. कडाडले, शमशेर लाव हमारी. आजूबाजूच्यांना वाटलं बहुतेक आता गर्दन कलमच होणार कडतोजीची. कडतोजी थांबले. मागं वळून पाहिलं आणि कडतोजींना मिर्झा राजे म्हणाले, कडतोजी, जाऊन सांगा तुमच्या शिवाजी राजांना, ज्या राजांकडं तुमच्या सारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झा. मिर्झा राजांनी दिलेली ही शाबासकी होती. महाराजांच्या विलक्षण संघटन कौशल्याला, स्वराज्यासाठी समर्पित होणाऱ्या या मावळ्यांच्या शौर्याला. कडतोजी रायगडावर पोहोचले. महाराजांना कडतोजींचा हा सगळा प्रताप कळाला आणि भर दरबारात राजे कडतोजींना म्हणाले, कडतोजी, कोण प्रताप गाजवलात? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव, प्रतापराव गुजर. आणि महाराजांनी स्वतः कडतोजी गुजरांना प्रतापराव ही उपाधी दिली. खरं तर
महाराणा प्रतापसिंहजी यांना महाराज आपले आदर्श मानायचे. रायगडावरच्या बालेकिल्ल्याच्या महाराजांच्या दिवाणखान्यात महाराणा प्रतापसिंहांची तस्वीर असायची. महाराज प्रतापरावांना सांगतायत, त्या 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 महाराणा प्रतापसिंहजींसारखे मृत्यूच्या गुहेत घुसलात तुम्ही. काय विलक्षण धाडस आहे, काय विलक्षण धाडस आहे. अहो, एके दिवशी भामाशा धावत धावत महाराणा प्रतापसिंहजींकडे आले. ठाकूरजी, गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरमग, अहो बरमग काय 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. अहो ठाकूरजी, आपले फक्त 15,000 आहेत. बरमग, अहो ठाकूरजी असं काय करता, त्यांचे 1 लाख आहेत. अरे हो ना मग. अहो ठाकूरजी, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो ना मग. अहो ठाकूरजी, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसे टिकणार? असं आहे का? मग चला, मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 1 होऊ. अहो, ते 1 लाख आहेत. महाराणा प्रतापसिंहजी म्हटले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर होती कडतोजीच्या उरात. म्हणून महाराजांनी सांगितलं, कडतोजी, आजपासून तुम्ही प्रतापराव, सरसेनापती प्रतापराव गुजर, स्वराज्यात सगळ्यात अधिक लढाया केलेले सरसेनापती, स्वराज्याचा अधिक प्रांत जिंकून देणारे सरसेनापती, महाराजांचा उजवा हात मानले गेलेले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. राज्याभिषेकाच्या अगोदर महाराजांना राज्याभिषेकाला कुठलाही संकटांचा सामना नको होता, कुठली अडचण नको. म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजरांना त्यांनी महाराष्ट्र चहो दिशांनी सुरक्षित करायला सांगितलं होतं. बेहलोल खान पठाण येत जात होता. उमराणीच्या लढाईमध्ये सरसेनापती प्रतापरावांनी त्याचा पराभव केला. हात जोडत तो शरण आला आणि प्रतापरावांनी त्याला माफ करून टाकला. वार्ता राजांना कळाली आणि संतापले राजे. प्रतापराव, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ये सेनापतीगिरी कसली? काय करणे सला केलात? बेहलोल तो सापाची जात, फिरून दंश करणारच. या उपर त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या उरात इंगळ्या टसाव्या तसे टसत राहिले. अवघ्या काही दिवसांवर महाराजांचा राज्याभिषेक आला. राज्याभिषेकाला सरसेनापती हवेत आणि महाराज